सप्टेंबर 2022 मध्ये माझी नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर जवळपास 2.5 वर्षांचा मला इथं कार्यकाळ सेवा करण्यासाठी मिळाला. सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेचं आणि सर्वच घटकांचं मी आभार मानतो की आपण या काळामध्ये खूप सहकार्य केलं, खूप प्रेम दिलं आणि एकंदरीत 2.5 वर्षाचा अतिशय सॅटिस्फॅक्टरी, समाधानकारक आणि आनंददायी अशा प्रकारचा हा कार्यकाळ मला पूर्ण करता आला. शासकीय नोकरीमध्ये बदल्या होतच असतात. अर्थात सगळ्यांना असं वाटतं की नांदेडसारख्या ठिकाणी अजून थोडा जास्त वेळ मिळाला असता तर, परंतु तो बदलीचा असा एक क्रम आहे की तो आपल्याला चुकवता येत नाही आणि त्यात विशेषतः थोडंसं वन स्टेप अहेड प्रमोशनवरती पोस्टिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी मला आता रुजू होत आहे मी. परंतु एकंदरीत या मागच्या 2.5 वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनुभव आला. म्हणजे महत्त्वाचं म्हटलं की 2 निवडणुका या काळात झाल्या. त्यापैकी दुसरी निवडणूक जी होती त्यावेळेस आपल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा अशा सोबत आल्या आणि निवडणुकीची एक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि नियमांना पूर्णतः धरून पार पाडण्याचा आपण जो प्रयत्न केला त्यात चांगल्या प्रकारे यश सुद्धा मिळालं. कुठेही निवडणुकांना गालबोट न लागता ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. सोबतच शेती आणि शेतकरी या विषयांमध्ये काम करण्याची माझी जी नेहमीची इच्छा होती आणि जळगावमध्ये सुद्धा सुरुवात केली होती. त्याविषयी खूप काम करण्यासारखं या ठिकाणी होतं. ते चांगली एक संधी मिळाली. उच्च मूल्य उत्पादनांवरती आपण भर दिला होता. केळीची निर्यात असेल, फुलशेती असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण 50 शेतकऱ्यांना सर्टिफिकेट मिळवून दिले आणि यावर्षी अजून 150 लोकांना त्यात मिळतील. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे इतर मूलभूत विषय असतात, बियाणे असतील, खतं असतील, महत्त्वाचं म्हणजे जलसिंचनामध्ये प्रयत्न होता की लोकसहभागातून जास्तीत जास्त कामं व्हावेत. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी आपण 164 ठिकाणी गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून घेतली. त्यानं पाऊस सुद्धा बऱ्यापैकी झाला आणि त्यामुळे यावर्षी आपण बघितलं की जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपली भूजल पातळी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. अतिवृष्टीचे काही आपल्याकडे इन्सिडेंट झाले होते. 3ही वर्षामध्ये अतिवृष्टी होती. त्या ठिकाणी वेळेवर मदतकार्य पोहोचवण्याची आपण दक्षता घेतली. सोबतच जे वेगवेगळे शासकीय कार्यक्रम होते आणि मोठे-मोठे जे इव्हेंट्स होते, त्यामध्ये विशेषतः शासन आपल्या दारीचा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम माझ्या मते नांदेडमध्ये आपण घेऊ शकलो. महासंस्कृती अभियान हा एक खूप अभिनव प्रयोग आपण त्यावेळेस केला आणि एक खूप चांगला कार्यक्रम त्यावेळेसही झाला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मेळावा असेल किंवा वीर बाल दिवसाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला होता. त्या व्यतिरिक्त माळेगावची यात्रा असेल, माहूरच्या यात्रा असतील, जिल्ह्यातील गुरुद्वाराचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात, बावरी नगरचा आपला परिषद असेल, अशा प्रत्येक ठिकाणी किंवा कंधारचा उरूस असेल, तर सगळ्यात विविध समुदायांचे जे कार्यक्रम होते ते यशस्वीपणे आपल्याला आयोजित करता आलेत. कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारची कोणती घटना या कालावधीमध्ये घडली नाही. हा कालावधीमध्ये खरं तर सामाजिक आंदोलनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली. मग आरक्षणाचा विषय असेल किंवा परभणी येथे झालेल्या घटनेचे प्रतिसाद असेल, इतर काही घटना असतील, त्यातही जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी, संघटनांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि कधीही प्रशासनाच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत आणि नेहमी सहकार्याची त्यांची भूमिका राहिली. त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. माझ्या लक्षात राहील विशेष आठवण म्हणजे माझ्या पहिल्या मुलीचा जन्म याच ठिकाणी झाला. त्यामुळे आयुष्यभराची एक ती मेमरी निश्चितपणे बनलेली आहे. त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा समस्त नांदेडकरांचे आभार मानतो आणि सगळ्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो.